नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, चोख्या मेळा संगे ढोरे उडी. जगद्गुरु तुकोबारा यांनी भक्तांचं जे वर्णन केलेलं आहे, ऊच नीच काही नेने भगवंत, तिष्ठ तसे भक्ती भाव देखोनिया, या अभंगामध्ये श्री संत नरहरी सोनार महाराज यांचं वर्णन या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा यांनी केलेलं आहे. प्रसंग असा झाला, एका सावकाराला पुत्र होत नव्हता. पुत्र प्राप्तीसाठी त्यांनी पांडुरंग परमात्मा यांना नवस केला आणि तो नवस सफल झाला. त्यांना पुत्र प्राप्ती झाली. मग नवस फेडण्याचं ठरलं. तो नवस असा होता, पांडुरंगाच्या कमरेला सोन्याची साखळी किंवा कटदोरा करायचा होता. त्यांनी विचारपूस केली त्या सावकारांनी की कोण चांगला सुवर्णकार या ठिकाणी आहे. तर पंढरपूरमध्ये त्यावेळेला संत नरहरी सोनार महाराज यांचं नाव अग्रस्थानी होतं. ते उत्तम असे कलाकार होते, सुवर्णकार होते आणि अतिशय त्यांची जी कला आहे ती त्या परिसरात सर्वत्र दूरपर्यंत पसरलेली होती. म्हणून अनेक लोकांनी नरहरी सोनार महाराज यांचं नाव सांगितलं आणि ती व्यक्ती जी होती ती नरहरी सोनार महाराज यांच्याकडे गेली. ते सावकार गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला पांडुरंगासाठी एक सोन्याची साखळी त्यांच्या कमरेसाठी करायची आहे, कटदोरा करायचा आहे. हे एकनिष्ठ भक्त होते भगवान शंकराचे. त्यांनी तर प्रथम नकार दिला, परंतु यांनी हट्ट धरला की आम्हाला करायची तर तुमच्याकडूनच करायची. मग काय करायचं? तर ते सावकार जे होते त्यांनी एक पर्याय शोधला. ते नरहरी महाराजांना वाटले की आम्ही पांडुरंग परमात्म्याचं कमरेचं माप घेऊन येतो. ते सावकार विठ्ठल मंदिरात गेले, पांडुरंगाच्या कमरेचं माप घेतलं आणि ते माप आणून दिलं. नरहरी महाराजांनी सोन्याची अतिशय उत्तमरित्या त्यावर जी कलाकुसर त्यांची होती त्याप्रमाणे त्यांनी तो सोन्याचा दागिना किंवा ती साखळी